इस्रायल, इराण, अमेरिका युद्धाचे परिणाम जे आहेत ते आता सर्व क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. प्रामुख्याने गॅस ज्या क्षेत्रात लागतो त्या गॅस क्षेत्रामधल्या व्यावसायिकावर सुद्धा याचा परिणाम होतोय. छोट्या मोठ्या उद्योगासह छोटे छोटे उद्योग करणाऱ्या सगळ्या व्यावसायिकावर याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर गेल्या 2 दिवसापासून कमर्शियल गॅसची बुकिंग जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे लोक कमर्शियल गॅस वापरतात त्यांच्याही व्यवसायावर सगळा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. आपल्यासोबत हे व्यावसायिक आहेत. तुम्ही गेले 2 दिवस झालं बंद होतं तुमचं दुकान, त्याचं कारण काय होतं? गॅसमुळे 2 दिवस बंद ठेवावे लागले. आणि कधी सांगितलं की गॅस भेटणार नाही तुम्हाला म्हणून? शुक्रवार शनिवारपासून ते लोक म्हटले की गॅस मिळणार नाही आणि तुम्हाला गॅस पाहिजे असेल तर 3,500 रुपयाला घ्यावं लागेल. 2 दिवस बंद ठेवले, त्याच्या आधी बुकिंग केली होती का? हां, त्याच्या आधी बुकिंग केली होती. भेटला होता नाही, त्याच्या अगोदर भेटले होते. त्याच्या आधी शुक्रवार भेटला होता, नंतर काही भेटलाच नाही. शनिवार रविवार भेटला नाही. हां, नंतर गॅसचे भाव वाढलेत का? गॅस कितीला भेटत होता? तुम्ही आता भेटला तर कितीला भेटला? अगोदर गॅस 1950ला होता, आता 2,500 3,500 रुपये मागतायत. आणि जसं त्यांना आज जर गॅस पैसे दिले पाठवा तुम्ही, उद्या तुम्हाला 2 दिवसांचा गॅस तुम्हाला मिळेल असं म्हणतात ते लोक. म्हणजे गॅस मिळणार नाही असं सांगत नाहीत एजन्सीवाले. गॅस मिळेल, 2 दिवसांनी मिळेल, पैसे वाढवून द्या असं म्हणते. म्हणजे सगळं ब्लॅक चालू आहे असं? ब्लॅक चालू आहे. हो. आता किती भेटलेत तुम्हाला गॅस? आता एकच भेटलं मला काल. मी संध्याकाळी संपल्यावर पुन्हा बंद करायची वेळ आहे? असे हे संपल्यानंतर पुन्हा बंद करायचीच वेळ आहे. बुकिंग कधीपासून बंद आहे तुमची? शुक्रवारपासून नाही आहे. तुमचा गाडा कधीपासून आहे नेमकं? तुम्ही ही व्यवसाय कधीपासून करताय आणि अशी परिस्थिती कधी आली होती का? ह्याच्या अगोदर कधी अशी आली नाही. आता मी 99 पासून चालवतो. किती लागते तुम्हाला रोज? 2 दिवसाला 1 लागतो. 2 दिवसाला. आता हे सगळा परिणाम तुम्हाला धंद्यावर परिणाम झालाय काय? धंद्यावर बराच परिणाम झाला त्याचा. आपण पाहतोय की काही दुकानदारांना, काही व्यावसायिकांना आता स्वतःचे व्यवसाय सुद्धा बंद करण्याची वेळ आलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये गॅस एजन्स्या ज्या आहेत त्या सगळ्या युद्धाच्या परिणामाचा गैरफायदा घेत असून ब्लॅकने गॅस एजन्सी या गॅस विकत आहेत. त्यांना सांगण्यात येते की बुकिंग बंद आहे, मात्र 3,500 4,000 रुपये दिल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी गॅस उपलब्ध होईल. त्यामुळे या गॅस एजन्सीचा जो काळा धंदा सुरू केलेला आहे या सगळ्याचा गैरफायदा घेऊन तो बंद व्हायला हवा आणि यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. कारण छोट्या छोट्या व्यावसायिकावर ह्याचा सगळा परिणाम जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.